डोळंबा कोपरा पिंपरी शिवारात वादळी पावसाचे थैमान। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी उमेश साखरकर। तालुक्यातील डोळंबा कोपरा आणि महागाव परिसरात सोमवारी दिनांक 9 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले। यात अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली तर मोठमोठी झाडे उमलून पडल्याने जनजीवन विस्कळीत होऊन मोठे नुकसान झाले। अरुण नामदेव साखरकर राहणार पिंपरी यांच्या शेतातील झाडाखाली बांधलेल्या बैलावर झाड पडून बैल मृत पावला। यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले। सकाळपासूनच्या असहाय्य उकाड्यानंतर आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले। हातातोंडाशी आलेले शेतातील तीळ, उन्हाळी ज्वारी पिकांसह आंब्याच्या फळबागांचेही अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल चिंतातूर झाला आहे। प्रचंड नुकसान झाले। वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील मुख्य लाईनचे विद्युत खांब कोसळल्याने कोपरा ते डोळंबा मार्गातील वाहतूक अनेक तास ठप्प व पूर्णपणे बंद होती। तसेच आर्णी दिग्रस महामार्गावरील कोपरा पिंपरी फाट्यासमोरही वडाच्या झाडाचा एक मोठा भाग कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला। या पावसाने वातावरणात मात्र काही काळ सुखद गारवा निर्माण केला होता। हो, आवाज भयानक आधी